नाही, धनय पाहिजे नाही, मग संपदाय पाहिजे नाही, मग जगद्गुरु तुकोबाराय पाहिजे काय? देवा योग दे. काय दे? संताची संगत दे. संताची संगत का पाहिजे? संताच्या संगतीनं काय होते महाराज सांगू तुम्हाला. संताच्या संगतीनं, संताच्या संगतीमध्ये 3 गोष्टी भेटते. खाने को मिष्टान्न मिले, हर कोई लागत, हर कोई लागत पाव. लोक खाले तिथे, लोक पायाय लागते, आणि शेवटी वैकुंठ विठ्ठल. हे केव्हा घडते? संताच्या संगतीमध्ये घडते. एक वेळेचा प्रसंग आहे. नारद महर्षी, नारद मुनी भगवंतापाशी क्षीरसागरात गेले. भगवंताले म्हणतात, देवा एका जणानं प्रश्न विचारला. म्हणे काय प्रश्न आहे नारदजी तुमचा? म्हणे संताच्या संगतीनं होते काय? संताच्या संगतीनं होते काय? म्हणे एक काम करा, मला विचारल्यापेक्षा त्या नदीच्या काठावर एक किडा आहे म्हणे, त्या किड्याला विचारा म्हणे जाऊन तुम्ही की संताच्या संगतीनं काय होते. नारद मुनी गेले. त्या किड्याला म्हणते, किडे दादा म्हणजे काय म्हणता महाराज? सांगा म्हणते संताच्या संगतीनं काय होते. यानं जेव्हा असं विचारलं किड्याले की संताच्या संगतीनं काय होते, किडा मेला ना, सांगायचा पत्ताच नाही. किडा डायरेक्ट मुक्तीच. नारद महर्षी उलसकच तोंड करून वापस आले. देवा अहो ते असं विचारल्यावर किडा मेला ना, म्हणजे आत्ता काय? एक काम कर म्हणे, तू त्या कुपावर म्हणे सरडा आहे म्हणे, कुपावर सरडा आहे म्हणे, त्या सरड्याला विचारून जा म्हणे, विचार. हा गेला. हा नारद मुनी गेले, आणि गेल्याच्या नंतर सरडे दादा म्हणे काय म्हणता महाराज? सांगा म्हणे संताच्या संगतीनं काय होते. ते बी मेला सरडा. लगेच नारद महर्षी वापस आले. देवा तो बी मेला ना, आता काय? म्हणे तिसरा पर्याय. म्हणे काय? तू त्या राजाले 12 वर्ष झाले म्हणे, राजाले पोरगा नाही. 12 वर्ष झाले राजाले पोरग नव्हतं, आता पोरग झालं. त्या पोराले विचार म्हणे जाऊन, 3 दिवसाच्या पोराले विचार म्हणे जाऊन की संताच्या संगतीनं काय होते. नारदानं तिथंच विचार केला. किड्यापाशी गेलो, किडा मेला. सरड्यापाशी गेलो, सरडा मेला. नेमकं राजाने 12 वर्ष झाले पोरग झालं नाही, इकून तिकून झालं, तर देव म्हणते मला त्याला विचारायला जाय. नेमकं त्याले जर विचारलं ते जर मेला तर आपले हाल काय होईल. हे नारदजी जाय नाही ना. देव म्हणे जा म्हणे, तसं काहीच होणार नाही, तुम्ही जा. 3 दिवसाच्या पोरापाशी नारदजी गेले. नारदजी पोराले म्हणते, बाळा म्हणते जय हरी. 3 दिवसाचं बाळ म्हणते कोणाले? नारदाले. जय हरी महाराज बरं झालं आले. म्हणे काय सांगा म्हणे प्रश्न तुमचा. म्हणे बाळा सांग म्हणे संताच्या संगतीनं काय होते. ते 3 दिवसाचं बाळ सांगते कुणाले? नारदाले. संताच्या संगतीनं काय होते सांगू का म्हणे महाराज? जेव्हा तुम्ही मायाजवळ विचाराले आले की संताच्या संगतीनं काय होते, तेव्हा मी किडा होतो. जेव्हा डबल तुम्ही त्या किड्याच्या जन्मातून मुक्त होऊन मी कुठं आलो? सरडा झालो. डबलच्या जन्मात तुम्ही मायाजवळ आले आणि मला विचारलं संताच्या संगतीनं काय होते. त्याच्यानंतर तिथूनही मुक्त झालो, आणि 3रा जन्म मले मानवाचा भेटला. का भेटला? कारण क्षणभर संताची संगत झाली. कारण नारद महर्षी संत होते ना, संताची संगत झाली एका क्षणाची, तर किड्याचा सरडा, सरड्याचा मानव होऊ शकतो. तर ह्याच्यापेक्षा अधिक संताच्या संगतीत काय आहे. म्हणून जे घडतं ते संताच्या संगतीत घडतं. विठ्ठल म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात काय दे? संताची संगत दे. न लगे मुक्ती घन संपदा, सत्संग देई सदा. संताच्या संगतीमध्ये एवढा फायदा आहे, म्हणून मला संताची संगत दे. मग